तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 फेब्रुवारी 2023 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 फेब्रुवारीच्या सर्व चालू घडामोडी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे की कोणत्या व्यक्तीला अलीकडे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 जाहीर झालेला आहे? तर अलीकडे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 जाहीर झालेला आहे. यापूर्वी 2006 मध्ये त्यांच्या वडिलांना म्हणजेच नानासाहेब धर्माधिकारी यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. त्यानंतर जर अन्य ऑप्शनचा जर विचार केला तर डॉक्टर झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच नरेंद्र दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चेअरमॅन होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023-24 मध्ये कोणती योजना जाहीर केलेली आहे? तर अलीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023-24 मध्ये मिष्टी योजना सुरू केलेली आहे. मिष्टी योजनेच्या माध्यमातून जे समुद्र किनाऱ्यावरील राज्य आहेत त्या राज्यामध्ये मॅग्रोव्ह वनांविषयी जनजागृती करणे आणि त्यांचे जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे यासाठी ही योजना अलीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेची घोषणा केलेली आहे. अन्य योजनेविषयी आपण जाणून घेऊया. कुसुम योजना ही 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली होती, परंतु ती आता 2026 पर्यंत याचा कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. तसेच जिव्हाळा योजना ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र सरकारने अमृत धरोहर योजना जाहीर केली, ती कशाशी संबंधित आहे? तर केंद्र सरकारने अमृत धरोहर योजना जाहीर केली, ती पाणथळ जमिनीशी संबंधित आहे. देशामध्ये पाणथळ जमीन यांच्याविषयी जनजागृती आणि त्यांचे जैव विल्हेवाट सुधारण्यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेची सुरुवात वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023-24 मांडताना केलेली होती. ही योजना पुढील वर्षात लागू होईल, म्हणजेच 2024 मध्ये ही योजना सुरू करण्यात येईल. तसेच 2014 मध्ये रामसर साईटची संख्या ही 26 होती, पण ती वाढून आता जवळपास 275 इतकी झालेली आहे. तसेच पाणथळ दिवस हा 2 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, आरबीआयने चालू आर्थिक वर्षात रेपो रेट किती टक्क्यापर्यंत वाढवण्याची घोषणा केलेली आहे? तर अलीकडे आरबीआयने चालू आर्थिक वर्षात म्हणजेच 2023 ते 24 यांच्या दरम्यान रेपो रेट 6.5 इतका राहण्याच्या इतक्या टक्क्यापर्यंत वाढवण्याची घोषणा केलेली आहे. आरबीआयचा जर विचार केला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली होती 1935 मध्ये. हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये आणि वर्तमान गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. त्यानंतरचा प्रश्न आहे, आरबीआयने किती शहरामध्ये कॉइन वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहे? तर आरबीआय द्वारे एकूण 12 शहरामध्ये कॉइन वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहे. आता कॉइन वेंडिंग मशीन म्हणजे काय? तर आता एटीएम काढणे नव्हे, तर QR कोड द्वारे नाणी बाहेर पडतील असे या वेंडिंग मशीनचे काम आहे. हा पायलट प्रोजेक्ट सुरुवातीला 12 शहरांमध्ये आणि 19 ठिकाणी सुरू करण्याची योजना आहे. या मशीन सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन, मॉलमध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खेलो इंडिया युथ गेम मध्ये महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने कोणते पदक जिंकलेले आहे? तर खेलो इंडिया युथ गेम मध्ये महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने ब्रॉन्झ मेडल हे आपल्या नावावर केलेलं आहे. खेलो इंडिया युथ गेम 2022 याचे आयोजन मध्य प्रदेशमधील भोपाल या ठिकाणी करण्यात आले असून एकूण 8 त्या व्यतिरिक्त अजून 8 शहरांमध्ये याचे आयोजन करण्यात आलेले आहेत आणि जे बाकीचे गेम आहेत ते दिल्लीमध्ये आयोजित करण्याची घोषणा अलीकडे करण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यस्तरीय कामगार संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे? तर राज्यस्तरीय कामगार संमेलन हे मिरज या ठिकाणी पार पडणार आहे. 17व्या राज्यस्तरीय कामगार साहित्य संमेलनाचे आयोजन 24 व 25 फेब्रुवारी 2023 रोजी मिरज, सांगली येथे करण्यात येणार आहे. या 2 दिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यकार तारा भावळकर यांची निवड करण्यात आलेली आहे. याचे उद्घाटन राजा दीक्षित करणार आहेत, तर कामगार मंत्री सुरेश खाडे असून महाराष्ट्र कल्याण आयुक्त रविराज येल्दे हे या संमेलनाचे मुख्य कार्यवाहक असतील. ठीक आहे. अन्य ऑप्शनचा जर विचार केला तर वर्धेमध्ये 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले आणि याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर. तसेच वर्धेमध्येच 17व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते. ठीक आहे. त्यानंतर परभणीमध्ये संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने पुदुमाई पेन योजना
भाग दुसरा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. तर तामिळनाडू सरकारने पुदुमाई पीएन योजना भाग 2 सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. आता पुदुमाई पीएन योजना म्हणजे काय? जर मुली सरकारी शाळेतून शिकून जर त्यांना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर अशा मुलींना प्रतिमाह 1,000 रुपये देण्याची घोषणा अलीकडे पुदुमाई पीएन योजना अंतर्गत पुदुमाई पीएन योजनेअंतर्गत 1,000 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे, अशी घोषणा अलीकडे तामिळनाडू सरकारने सुरू केलेली आहे. तामिळनाडूचा जर विचार केला तर याची राजधानी चेन्नई, मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन, राज्यपाल आहेत आर्यन रवी. तसेच तामिळनाडू आणि डेन्मार्क यांच्यामध्ये एक करार होऊन पाकच्या खाडीमध्ये एक ऊर्जा द्वीप इथे बनवण्यात येणार आहे, अशी घोषणा अलीकडे तामिळनाडू सरकारने केलेली होती. ठीक आहे. त्यानंतर मध्य प्रदेशचा जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये जिव्हाळा योजना सुरू करण्यात आलेली आहे. तसेच आसाममध्ये अरुणोदय योजना भाग 2 याची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणता विषय पदवीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर विद्यापीठ अनुदान आयोगाने पर्यावरण हा विषय पदवीपासून लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताने कोणत्या ठिकाणी इग्लो रेस्टॉरंट उघडण्याची घोषणा केलेली आहे? तर अलीकडे भारताने गुलमर्ग या ठिकाणी इग्लो रेस्टॉरंट उघडण्याची घोषणा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ICC T20 महिला विश्वकप कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर अलीकडे ICC T20 महिला विश्वकपचे आयोजन हे दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्याची घोषणा केलेली आहे. अलीकडे दक्षिण आफ्रिकेमध्येच अंडर 19 महिला विश्वचषक याचे आयोजन करण्यात आलेले होते आणि याची विजेता टीम होती भारत आणि इथला उपविजेता होता इंग्लंड. ठीक आहे. त्यानंतर भारतामध्ये G20चे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच कतारमध्ये फिफाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याचा विजेता होता अर्जेंटिना. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या व्यक्तीने विक्ट्री सिटी नावाची कादंबरी लिहिलेली आहे? तर अलीकडे सलमान रुश्दी, जे की बुकर पुरस्काराचे ज्यांना बुकर पुरस्कार मिळालेला आहे असे सलमान रुश्दी यांनी विक्ट्री सिटी नावाची कादंबरी लिहिलेली आहे. अन्य ऑप्शनचा जर विचार केला तर स्मृती इराणी यांनी लाल सलाम नावाची कादंबरी लिहिली. तसेच शशी थरूर यांनी द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नावाची एक पुस्तक लिहिलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ठीक आहे, हे होते आजचे दिवसाचे महत्वाचे प्रश्न. काल जो मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रातील शक्तीपीठ महामार्ग किती जिल्ह्यातून जाणार आहे, तर याचा राईट आन्सर आहे 12. आज तुमच्यासाठी प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये आशियातील सर्वात मोठा हेलिकॉप्टर कारखाना सुरू करण्यात येणार आहे? तर याचा राईट आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. खूप खूप धन्यवाद.